वाजतो ताशा घरादाराला आनंद झाला तिनक 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 नाचत आला 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 माझा बाप्पा आला. एक अभिनेता म्हणून जसं आता तू काम करतो आहेस, दिग्दर्शक म्हणून तू अनेक चेहरे मराठी इंडस्ट्रीला दिले, जसं आता आपण भरत जाधव बद्दल बोललो. आजच्या घडीला मराठीमध्ये जे काही अभिनेते काम करत आहेत त्याच्यामधला अत्यंत आवडीचा जर अभिनेता कोण असं तुला विचारलं आणि का असं विचारलं तर काय सांगशील? मी ज्यांच्याबरोबर काम केलं असे बरेच लोक आहेत. आवडीचे खूपच आहेत, पण मला आवडणारी व्यक्ती एक अभिनेता म्हणून भरतचंच नाव घेतो मी नेहमी. कारण खूप डिसिप्लिन नट आहे तो. म्हणजे मी त्याच्यावर जास्तीत जास्त काम केलंय आणि जास्तीत जास्त काम करूनही तो मला गृहीत धरत नाही. एक दिग्दर्शक म्हणून मी ज्या चौकट बांधून दिलेली असते त्या चौकटीत आजही तो सहिरेसईचा प्रयोग करतो. त्याला एखादी गोष्ट ऍडिशन घ्यावीशी वाटली तर आजही रात्री 1:30 वाजता 2 वाजता तो फोन करून ती गोष्ट सुचली आहे पण मी आजच्या प्रयोगात केली नाहीये तर मी उद्या ही घेऊ का असं विचारतो 2500 प्रयोग झाल्यानंतर. तर मला असं वाटतं हे डिसिप्लिन्ड नट म्हणून मला भरत खूपच आवडतो. माझ्यासाठी आणि अभिनेत्रींमध्ये मुक्ता मला आवडते. मुक्ता बर्वे. मला असं वाटतं की तिच्यामध्ये तो एक मी खूप खूप तिला ऍक्ट्रेस म्हणून ग्रोथ तिचा बघितलेला आहे. कारण ती नाटकातून काम करत असताना पहिल्यांदा तिने माझ्याकडे घडलं बिघडलेलं काम केलं आणि तेव्हापासून मुक्ता आज परवा दिवशी तिने माझ्याकडे मधु इथे मध्ये काम केल्यानंतर मी मुक्ताला म्हटलं की कमालीचा हा ग्रोथ आहे आणि तो ग्रोथ फक्त माझ्याकडे काम करून नाही तिच्या पद्धतीने काम करते त्याच्याबद्दल आनंद आहे. माझ्याकडे काम करणाऱ्या नट्या मध्ये आत्ता मला दिसतो पण मला माहित नाही की तो कितपत ती व्यक्ती पुढे ऍज अन ऍक्ट्रेस म्हणून येते. बट सोनाली कुलकर्णी मला ऍज अन ऍक्ट्रेस म्हणून भावली म्हणूनच बकुळा रामदेव घोटाळेमध्ये बकुळा झाली. ती भावला की आणून द्यायचा तू गाव पाहिला कसा वाटला आवडला गाव बी आवडला माणसं बी आवडली आमचं काम झालं. विनोदी चित्रपट आणि विनोदी नाटकं विनोदी मालिका हा याच्यामध्ये तुझा हातखंड आहे. म्हणजे जे काही आतापर्यंत तू केलं त्याच्यामध्ये फार लोकांनी ते एन्जॉय केलं. विनोद म्हणून लोकांनी खूप स्वीकारला, लोकांना आवडतं खूप. पण केदार शिंदे सामान्य जीवनात कसं आहे रे? माझी जोपर्यंत उत्तम ओळख होत नाही तोपर्यंत मी चेष्टा मस्करी करणार नाही. नंबर 1. नंबर 2 असं मला नाही सांगता येणार की जरा जोक सांग ना असं नाही होऊ शकत माझ्याकडून. मी चांगलं विनोदी काम करतो कारण मी ते सिरियसली करतो आणि मला असं वाटतं की कोणताही माणूस सिरियसली जर विनोदी भूमिका करेल ना तर ती जास्त लोकांना पोचवू शकेल. त्यामुळे मी जे काम करतो त्याच्यामध्ये मला विनोद दिसतो त्यातलं व्यंग दिसतं प्रत्येक गोष्टीमध्ये आणि सतत डोळे उघडे असतात, कान उघडे असतात, फक्त तोंड मिटलेलं असतं. त्यामुळेच मी हे सगळं एक विनोदी लेखक दिग्दर्शक म्हणून करू शकतो. गाणी जर तुझ्या गाण्यांबद्दल बोलायचं झालं चित्रपटातल्या खूप गाणी अशी आहेत की जी अगदी लोकांच्या ओठावर लिहून ठेवलीस तू. अगदी मग त्यात जत्रा असेल किंवा अगबावरेच्या मधली गाणी असतील किंवा काही जे काही आतापर्यंत लोकांनी उचलून धरलं त्याच्यामधलं एखादं आवडतं गाणं सांग ना की हे गाणं मला किंवा आयटम सॉंगची सुरुवात पण मराठीमधली मला वाटतं तूच केली आहेस त्याच्यामुळे तेही ऐकायला आवडेल. त्याच्यामुळे आवडतं गाणं माझ्या सिनेमातलं गाणं आवडतं मन उधाण वाऱ्याचे मायेच्या हळव्या. ते आवडतं गाणं. अजयनी खूपच फारच अप्रतिम ते केलं गाणं. मल्हारवाडी बाबांचं गाणं मला खूप आवडतं. मला निलेश मोहरीचं आभासा हा खूप आवडतं माझ्या सिनेमातलं. आणि मला वैशालीचं गलगलेचा जो टायटल ट्रॅक होता गोरी गोरी मांडवाखाली तर ती कोंबडी पळाली ऑब्व्हियसली
प्रश्नच टाइम फेवरेट आहेच. पण ही गाणी मला जरा जास्त आवडतात. गोरी गौरी मांडवा खाली, गोरी गोरी गौरी मांडवा खाली, गलगले गोजीरा गौरी गताजिरी, अंडा गंजो करी चालावी लंगिरी, नागावली चोकावाली, गोरी गौरी गोरी गौरी मांडवा खाली. एखादं म्हणशील का त्यातलं? तुझा आवाज खूप छान आहे, कारण मी स्वतः ऐकलाय आंध्रदेवतेच्या निमित्तानं. माझ्याच सिनेमातलं. अरे फारच हे कठीण आहे. शब्दांची घोळ आहेत, कारण खूप वर्ष झाली आता त्या सगळ्या गोष्टींना. मल्हारवारी मोतियान द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून, गड जेजुरीचे आम्ही रहिवासी, देवाचा झेंडा वळखला दुरून, मोतियान द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. ओढलाती अशी जीवाला गावाकडची पापी, साध घालती पुन्हा नव्याने तीरकाची भ्राती. खूप खूप आभार तू आज आलास आमच्या सिनेकट्टामध्ये, खूप भरभरून बोललास, त्याच्याबद्दल खूप खूप मनापासून आभार. थँक्यू. आणि मला स्वतःला असं वाटतं की हॅलो जय हिंद या निमित्ताने तू मला इथे बोलवलंस, त्याबद्दल तुझे आभार. हा सिनेमा लोकांना आवडेलच, कारण हा मी काम करतोय म्हणून महत्वाचा सिनेमा नाहीये. या विषयाची गरज आणि त्याचं गांभीर्य हे खूप महत्वाचं आहे, त्यामुळे हा लोकांना नक्की आवडेल. निश्चितपणे. आणि आम्हाला सगळ्यांच्या, तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. यशस्वी व्हा. धन्यवाद. खूप थँक्यू. केदार शिंदे आपल्यासोबत होते. आणि आता हॅलो जय हिंदच्या निमित्तानं केदारदा रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. येणारे प्रोजेक्टही आहेत केदारदाचे, जे आपल्याला सगळ्यांना त्याच्या इतर प्रोजेक्ट सारखेच आवडतील याची खात्री वाटते. आज इथेच थांबूया. पुन्हा भेट पुढच्या सिनेकट्टामध्ये एका नव्या सेलिब्रिटीसह. तोपर्यंत नमस्कार. गुड बाय. ढोल वाजतो वाजती झांजा, ततड 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 वाजतो ताशा. ढोल वाजतो वाजती झांजा, ततड 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 वाजतो